बरं आता हे बघा, हे जे पार्ट आहेत ना हे सगळे कसले आहेत? इलेक्ट्रिकल पार्ट आहेत, पण इनडोरचे आहेत, बरोबर का? हे कसला पार्ट आहे सगळा? हा इनडोर भाग आहे, बरोबर का? आणि इकडचा भाग कसला हा? हा सगळा आउटडोर, बरोबर का? हा सगळा आउटडोर भाग. ठीक आहे. आता पहिला आपण इनडोरची वायरिंग बघूया आणि त्याच्यानंतर आउटडोरची वायरिंग बघूया. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, हे सगळे इनडोरचे पार्ट आहेत बरं का, हे साईडचे. आता इनडोर मध्ये इलेक्ट्रिक पार्ट कुठले कुठले येणार सांगा? पीसीबी येणार मेन आपला, प्रिंटेड सर्किट बोर्ड. त्याच्यानंतर आता हे रूम सेन्सर आहे, बरोबर का? हा काय आहे? कॉइल सेन्सर. आता रूम सेन्सर आणि कॉइल सेन्सरचं काम काय आहे? रूम सेन्सरचं काम काय आहे? रूम मध्ये आपलं टेम्परेचर किती आहे, आपण जेवढं टेम्परेचर सेट केलेलं आहे ठीक आहे रिमोटने, तेवढं टेम्परेचर आल्यानंतर कोणाला सूचना देणे? पीसीबीला सूचना देणे. हे रूम सेन्सरचं काम आहे. कॉइल सेन्सरचं काय काम आहे? हा, जर चुकून कॉइल काय कोणताही प्रॉब्लेम झाला आणि जर कूलिंग कॉइल वरती जर जास्त बर्फ चालला तर ते सूचना कोणाला देणे? पीसीबीला देणे. ठीक आहे. आता रूम सेन्सर आणि कॉइल सेन्सर कसं ओळखायचा? रूम सेन्सर कुठं लागला जाते? कॉइलच्या वरती लागलेला असते, बरोबर का? फिन्स जिथं फिन्स असतात, फिन्सच्या वरती हा रूम सेन्सर लागलेला असते. आणि कॉइल सेन्सर कुठं लागलेला असते? जे कॉपरचे पाईप आहेत, कॉपरचे पाईप आहेत तिथं लावलेले असते. हा ठीक आहे. पण आता जर तुम्ही दोन्ही साईडला काढले, दोन्ही साईडला काढल्यानंतर आपल्याला कळलं कसं त्यातला रूम सेन्सर कुठला आहे, कॉइल सेन्सर कुठला आहे? कसं कळलं बरं? आता काल तुम्ही एवढ्या वेळा खोललं, कोणी लक्ष आलं? हा बरोबर आहे. हा रूम सेन्सर कसा असते? असं एकदम नाही का रबरासारखा असतंय, ब्लॅक कलरचा. ठीक आहे. आणि जो कॉइल सेन्सर असते त्याचं जे सेन्सर एकदम टोक असते ना पुढचं, ते कॉपर सारखं असते. म्हणजे तो कशाचा? कॉइल सेन्सरचा असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, पीसीबी मध्ये, ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जे एक न्यूट्रलचं पॉईंट असते ना, न्यूट्रलचं पॉईंट हे असं 2 पॉईंट दिलेले असतात, 2 किंवा 2, दोनच पॉईंट दिलेले असतात. दोन्ही हे पॉईंट हे एकच असतात. ठीक आहे. आतमधून ते काय असतात? एकमेकाला कनेक्ट असतात. त्यामुळं कुठेही इन केलं आणि कुठेही आउट केलं तरी चालतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पीसीबी मध्ये एक रिले येतो. ठीक आहे. हा रिले पीसीबी मधला, बरं का? पण इथं आता काय होतं, फेज इन झालेली असते एक, आणि इथूनच फेज एका पॉईंटवर ना आउट झालेले असते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की फेज कुठे इन झालेले, कसं ओळखायचं फेज कुठे इन झालेले? तर काय करायचं, आपल्याला मल्टीमीटर घ्यायचंय. मल्टीमीटर कशावर सेट करणार? कंटिन्युटी मोडवरती सेट करायचंय. आता जिथं फेज आणि न्यूट्रल इन झालेलं असतं तिथं काय असतं? एक फ्यूज असतंय, बरोबर का? हा किती एम्पियरचा फ्यूज असतो? हा 15 एम्पियरचा फ्यूज असते. ठीक आहे. एसी मधला जो पीसीबी आहे त्याच्यामध्ये किती एम्पियरचा फ्यूज असणार आहे? 15 एम्पियरचा फ्यूज असणार आहे. ठीक आहे. हा जो फ्यूज आहे याच्याशी ज्याचे पॉईंट, ज्या पॉईंटची कंटिन्युटी वाजल, ह्या रिलेमध्ये 2 पॉईंट दिलेले असतात, बरोबर का? 2 पॉईंट मधल्या कुठल्या पॉईंटची ह्याच्याशी कंटिन्युटी वाजल तो पॉईंट कशाचा असणार आहे? इन पॉईंट असणार आहे फेजचा. ठीक आहे. आता जर समजा मी ह्याची कंटिन्युटी ह्याच्यासोबत चेक केली, जर इथं बीप वाजली म्हणजे हा काय झाला? फेज इन झाला, इन झाला. इथं फेज काय झाली? इन झाली. आणि दुसरा पॉईंट कसला झाला? आउट झाला. इथून आउट फेज कशाला जाणार? आउटडोरला, कॉम्प्रेसरसाठी जाणार. ठीक आहे. हे जे रिलेचे कंटिन्युटी चेक करून आपण चेक करू शकता इनचा कुठला आणि आउटचा कुठला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, आता वेगवेगळे कनेक्टर दिलेले असतात. ठीक आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये इनडोर मध्ये वायरिंगसाठी डोकं काही लावायचं नाही. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फक्त जे कनेक्टर दिलेले असतात, कनेक्टर मॅच करून आपल्याला काय करायचंय? खोचायचे त्यामध्ये. ठीक आहे. आणि कसं माहितीये का, ज्याचं कनेक्टर जे आहे ना तिथंच बसणार आहे, त्यामुळे जास्त एवढा त्रास पण नाही त्याच्यामध्ये. फक्त आपल्याला तरीही जर तुम्ही पीसीबीची वायरिंग काढत असाल, एक फोटो काढून घ्यायचा सुरुवातीला. ठीक आहे. म्हणजे कुठं लक्षात येईल लगेच तुम्हाला ह्याच्यामध्ये आता न्यूट्रल कुठली, फ्यूज कुठली. तुम्ही आता नवीन नवीन सुरुवात करताना तुम्हाला कन्फ्युज होऊ शकते. ठीक आहे. त्यासाठी कधी पीसीबीची वायरिंग करताना एक फोटो काढून घ्यायचा. ठीक आहे. आता हे बघा, हे डिस्प्लेचा वापर कशासाठी होतोय? जे आपण टेम्परेचर सेट करतात ते डिस्प्लेवरती दिसणार. आता आपण कोणत्या मोडवरती एसी चालवतोय, फॅन मोडवरती चालवतोय का कूलिंग मोडवरती चालवतोय ते पण डिस्प्लेवरती दाखवणार. जर समजा एसी मध्ये काही एरर आला, काय प्रॉब्लेम आला, तो एरर कोड आपल्याला कशावर दिसणार? डिस्प्लेवरती दिसणार, बरोबर का? आता त्याच्यामध्ये स्विंग मोटर आहे, बरोबर. आता काय काय एसी मध्ये, इन्व्हर्टर एसी मध्ये ना 2 स्विंग मोटर येतात, एक होरिझोंटल आणि एक व्हर्टिकल. ठीक आहे. जे नॉन इन्व्हर्टर एसी आहेत शक्यतो नाही एकच स्विंग मोटर लागलेले असते. स्विंग मोटरचं काय काम असते? जे फ्लॅप लागलेलं असते त्याला स्विंग मोटरच्या ज्या शाफ्टवरती, ते हवेचं जे डायरेक्शन आहे चेंज करत राहते. ठीक आहे. हा, ब्लोअरचं काय काम असते? रूम मधील नॉर्मल हवा आतमध्ये खेचणे आणि जे थंड झालेली हवा आहे ते काय करणं? बाहेर सोडणे. ठीक आहे. आता ह्याची वायरिंग बघा कशी आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस पिनटॉप मधून फेज आणि न्यूट्रल येते, ठीक आहे, सगळ्यात पहिला आर्थिंगचं बघूया. आर्थिंग पहिला बॉडीला कुठेही टच केलेले असते, बरोबर का? कुठेही आता तुम्ही कूलिंग कॉइलला कुठेही टच करा, आर्थिंगचं काय आहे का विषय तिथं? नाही.
जे अर्थिंग आपण कुठेही देऊ शकता बॉडीला, ठीक आहे. जिथं कुलिंग कॉइलचे जे कॉपरचे पाईप आहेत तिथं कुठेही दिलेले असते. आता त्याच्यानंतर बघा आपण पहिला न्यूट्रलची वायरिंग बघूया, ठीक आहे. आता बघा न्यूट्रल मी काय म्हणलं तुम्हाला, न्यूट्रल ह्याचे 2 पॉईंट दिलेले असतात ना, ते कुठेही इन करा आणि कुठेही आउट करा चालतंय. हे दोन्ही आतून कसं असतात कनेक्शन एकच असते. आता हे तर न्यूट्रल आली पिन टॉप मधून, ठीक आहे. आता न्यूट्रल हेतून सगळीकडे पीसीबीला मिळणार. हे तर पीसीबी मधून काय करणार, जिथं जिथं न्यूट्रल पाहिजे, डीसी व्होल्टेज पाहिजे असेल तर डीसी व्होल्टेज कन्वर्ट करणार, मायनस देणार ग्राउंड म्हणून, ठीक आहे. आता आपल्याला पीसीबी मध्ये फेज पण घ्यायची, ठीक आहे. आता फेज रिले मध्ये 2 पॉईंट आहेत. कुठल्या पॉईंटला देणार फेज, कुठल्या, हा फ्यूज सोबत ज्याची कंटिन्युटी वाजल तिथं फेज येणार. जर समजा इथं फेजला इथं फ्यूज सोबत कंटिन्युटी इथं वाजली तर तिथं आपल्याला कुठले द्यायचे, फेज द्यायचे आपल्याला. नाही, फ्यूज मार्फत नाही जाणार, पहिला रिलेलाच जाणार. ते अशीच वायरिंग असते पीसीबीची, ठीक आहे. आलेली फेज कुठे जाणार, रिलेलाच जाणार. जिथं फ्यूज सोबत कंटिन्युटी वाजल तिथं फेज इन झाली, ठीक आहे. आता हिथून बघा, हिथून आता हे न्यूट्रल आणि फेज, जसं डीसी पाहिजे असेल तर डीसी कन्वर्ट करून देणार, जर एसी पाहिजे असेल एसी देणार. आता ह्याच्यामध्ये बघा हिथून कुठं कुठे जाणार, समजा आता डिस्प्लेसाठी वायरिंग केलेलं असतं, बरोबर का. आता इथं डिस्प्लेसाठी हे वायर कनेक्टर जाणार आहे असं, बरोबर का. हा, जे काय वायरिंग निघालेले असते ते इथं डिस्प्लेला कनेक्टर असते, फक्त आपल्याला कनेक्टर खोचायचे आहे ह्याच्यामध्ये. आता जे स्विंग मोटर आहे, बरोबर का. आता स्विंग मोटर तुम्ही बघितले असेल किती व्होल्टेजची होती काल, सरांनी बघितले किती व्होल्टेजची होती सर, एक तर 24 डीसी व्होल्टची असते किंवा 12 डीसी व्होल्टची असते त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता ते डीसी व्होल्टेज म्हणल्यावर हे तर किती डीसी व्होल्टेज कन्वर्ट केला असेल, जेवढा डीसी व्होल्टेज पाहिजे असेल तेवढा हे डीसी व्होल्टेज कन्वर्ट करून पीसीबी काय करणार, स्विंग मोटरला देणार, ठीक आहे. आता हे तर ब्लोअर मोटर. आता हे बघा नॉन इन्व्हर्टर एसी मध्ये हे जे ब्लोअर मोटर आहे ते डीसी ब्लोअर मोटर पण येते आणि एसी ब्लोअर मोटर पण येते. आता आपण एलजीचा फ्रीज एसी बघितला काल, त्याचे जे ब्लोअर मोटर आहे कसले, एसी कसं कळालं तुम्हाला, एसी कॅपॅसिटर होता, त्याला कॅपॅसिटर होता म्हणून त्याला कसली ते एसी झाली, बरोबर आहे. आणि जर समजा इथं एसी नसली असती, डीसी असली असती तर डीसी ब्लोअर मोटर ओळखायचं कसं, तर त्याला 5 वायरी आलेल्या असतात. हा, आता जर समजा डीसी असेल तर इथं डीसी पीसीबी मधून किती वायरी निघणार, जे कनेक्टरच्या 5 वायरी निघणार. हा हा, जर ते UVW असेल तर ते इन्व्हर्टर मध्ये येते, ह्याच्यामध्ये नाही येणार, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर समजा डीसी ब्लोअर मोटर असेल तर 5 वायरीचं कनेक्टर निघालेलं असणार, ते ब्लोअर मोटरसाठी निघालेलं असणार. आणि जर समजा एसी ब्लोअर मोटर असेल तर किती वायरी निघालेल्या असणार, 2 वायरीचं कनेक्टर निघालेलं असणार, ठीक आहे. ते कनेक्टर जाणार कशाला, ते ब्लोअर मोटरला जाणार, ठीक आहे. आता हे झाले इंडोरची एवढी वायरिंग. आपली इंडोर मध्ये एवढीच वायरिंग आहे, फक्त आपल्याला काय करायचे, कनेक्टर खोचायचे, ठीक आहे. आता मला सांगा, आपल्याला आउटडोर साठी फेज आणि न्यूट्रल द्यायचं आहे, बरोबर का. आता मला फेज सांगा कुठून जाणार, इथून रिले मधून जाणार, बरोबर का. आता हे रिले बघा किती वेळाने चालू होतंय. आता इथं फेज आणि न्यूट्रल इन झाली, बरोबर का. फेज आणि न्यूट्रल इन झाली का, ह्याच्यानंतर जसं पीसीबी चालू होतंय त्याच्यानंतर 3 मिनिटानंतर हा रिले काय करणार, आउटडोर साठी सप्लाय सोडणार, हा कॉम्प्रेसरसाठी सप्लाय सोडणार. आता पहिला आपण न्यूट्रल देऊया, जे इन झाले दुसऱ्या पॉईंट मधून आपल्याला न्यूट्रल काय करायचंय, आउट करायचं आहे, ठीक आहे. इथं आता न्यूट्रलचा पॉईंट आहे, इथे आता एक आउटडोर मध्ये एक कनेक्टर दिलेला असतं आपल्याला वायरी तिथं जोडण्यासाठी, आणि तिथून वायरी काय झालेल्या ते स्प्रेड झालेले असते, सगळे पसरलेले असतात. त्याच्यानंतर आता फेज आपल्याला द्यायचे, रिलेच्या दुसऱ्या आउटचा जो पॉईंट आहे तिथून आपल्याला फेज काढायची, ठीक आहे. फेज जाणार कुठं, आउटडोरच्या फेजला जाणार, जिथं फेजचा पॉईंट आहे तिथे जाणार, ठीक आहे. आणि जे आर्थिंग आहे ते आर्थिंग काय करणार, आर्थिंग कुठून हे डायरेक्ट जाणार कशाला, जिथं आर्थिंगचं पॉईंट आहे तिथं, ठीक आहे. आता मला सांगा, हे तर मला आर्थिंग द्यायचे बॉडीला, तर कुठे देणार, कुठेही देणार, कुठेही देते, त्याच काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठेही बॉडीला जर कुठेही बॉडीला टच केले तरी ते चालून जात आहे. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये आता बघा हा रनिंग कॅपॅसिटर आहे, ठीक आहे. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये तुम्हाला किती कॅपॅसिटर दिसते, किती कॅपॅसिटर दिसते, एकच कॅपॅसिटर आहे, बरोबर का. आता मला सांगा, कंडेन्सर फॅन मोटरसाठी सुद्धा एक कॅपॅसिटरची गरज असते, पण आता इथं तुम्हाला दिसते का ह्याच्यासाठी स्पेशल कुठं आहे, तर इथं कसं आहे माहितीये का, 2 in 1 ने कॅपॅसिटर दिलेलं असते, रनिंग कॅपॅसिटर. जे मोठे कॅपॅसिटर असते त्याच्यामध्येच हे 45 UF प्लस 5 UF चे कॅपॅसिटर दिलेलं असतं त्यांनी ह्याच्यामध्येच,
ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पॉईंट तुम्हाला फरक दिसेल बघा. हा 4 पॉईंटचा काय इथं ह्या साईडला 4 पॉईंट आहेत. बरोबर का? इथले मधले किती पॉईंट आहेत? 2 पॉईंट आहेत. आणि हे किती? हा, हे साईडचा 1 पॉईंट आहे. आता इथं बघा, हे 4 पॉईंट वेगळे झाले, हे 2 पॉईंट वेगळे झाले. ठीक आहे. आणि हा 1 पॉईंट हा सेपरेट झाला. ठीक आहे. आता मला ह्याच्या रनिंग कॅपॅसिटरचा वापर करून ह्याच्यामध्ये वायरिंग करायचे कॉम्प्रेसरचे आणि फॅन मोटरचे. आता इथं आउटडोर मध्ये काय आलं? फेज आणि न्यूट्रल आली. बरोबर का? आता पहिला आपण नाही, सगळ्यात पहिल्यांदा आपण न्यूट्रलची वायरिंग करूया, त्याच्यानंतर आपण फेजची वायरिंग करूया. ठीक आहे. आता मला सांगा, न्यूट्रल कशाला जाणार? एक फॅनला जाणार आणि एक कॉम्प्रेसरला जाणार. ठीक आहे. आता इथं सर समजा इथं नॉन इन्व्हर्टर मध्ये कोणत्याही कंपनीचा नॉन इन्व्हर्टर एसी असेल, त्याच्यामध्ये हा जो कंडेन्सर फॅन मोटर आहे हा एसी फॅन मोटर असणार आहे. का बरं सांगा बरं? कारण की आउटडोर मध्ये पीसीबी असतो का? नसतो. नॉन इन्व्हर्टर मध्ये आउटडोर मध्ये पीसीबी नसतो. त्यामुळं हा जो फॅन मोटर आहे हा एसी फॅन मोटरच असणार. म्हणजे ह्याला काय असणार आहे? कंडेन्सर हे सॉरी कॅपॅसिटर हे लागलेला असणारच. कॅपॅसिटर जर वीक झालं तर फॅन मोटर चालू नाही होणार किंवा स्पीड कमी फिरेल, अशी प्रॉब्लेम होणार. सगळ्यात पहिल्यांदा आपण न्यूट्रलची वायरिंग करूया. ठीक आहे. आता मला सांगा की कशाला एक आपल्याला न्यूट्रल लागणार आहे? हा, कॉमन आपल्याला एक कॉम्प्रेसर एक न्यूट्रल द्यायचे. बरोबर का? डायरेक्ट आपण न्यूट्रल वायर दिली तरी, कॉमन वायर दिले तरी चालतंय, अटॅच केलं तरी चालतंय. ठीक आहे. म्हणजे जे न्यूट्रल आलेले ते डायरेक्ट कशाला एक जाणार? कॉम्प्रेसरच्या कॉमनला जाणार. ठीक आहे. आता अजून एक कॉमन वायर आपल्याला कशाला द्यायचे? कंडेन्सर फॅन मोटरला एक द्यायचे. ठीक आहे. एक ह्याच पॉईंट मधून एक कंडेन्सर फॅन मोटरसाठी एक आपल्याला न्यूट्रल द्यायचे. ठीक आहे. हे कंडेन्सर फॅन मोटरला काय गेले? न्यूट्रल गेले. आता न्यूट्रल गेले, कंडेन्सर फॅन मोटरसाठी एक न्यूट्रल दिले. आता कॉम्प्रेसरसाठी एक न्यूट्रल दिले आपण. आता राहिलंय आपल्याला काय? फेजची वायरिंग करायची राहिली. आता ह्याच्यामध्ये बघा, हे कॅपॅसिटर कसं आहे ते समजून घ्या पहिला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे सगळ्यात जास्त पॉईंट असतात ते फेजचे पॉईंट असतात. कशाचे? फेज. म्हणजे काय झालेले असते? इथं फेज इन झालेले असते. तर काय झाले असते? फेज इन झालेले असते. आता मला सांगा, ह्या कनेक्टर मधून फेज कुठं देणार तुम्ही? जिथं सगळ्यात जास्त 4 पॉईंट आहेत तिथं फेज काय होणार? इन होणार. ठीक आहे. आता इथून फेज निघाली. ठीक आहे. हे जे 4 पॉईंट आहेत ना, 4 पॉईंट मध्ये कुठलेही एका पॉईंटला तुम्ही फेज द्या. ठीक आहे. आता इथून फेज दिली मी. आता हे जे 3 पॉईंट राहिलेले आहेत त्या 3 पॉईंट मधून कुठली वायर निघणार? फेजच बाहेर निघणार. बरोबर का? त्यातून फेजच निघणार. आता समजा, आता मला ह्याला कॉम्प्रेसरला रनिंग वायर द्यायचे. बरोबर का? कॉम्प्रेसरला एक रनिंग वायर द्यायचे आणि ह्याला पण एक रनिंग फेज वायर द्यायचे. बरोबर का? आता मला सांगा, रनिंग वायर ह्याला एक द्यायचे आणि ह्याला एक द्यायचे. कुठून निघणार? जे 4 पॉईंट आहेत त्यातूनच निघणार. ठीक आहे. त्याच वायरीतून आपल्याला कशाला? एक कंडेन्सर फॅन मोटरसाठी काय द्यायचे? फेज द्यायचे. बरोबर का? आता एक कंडेन्सर फॅन मोटरसाठी एक फेज मिळाली. बरोबर का? आता कंडेन्सर फॅन मोटरसाठी अजून स्टार्टिंग एक वायर द्यायची राहिलेली आपल्याला. ठीक आहे. आता कंडेन्सर फॅन मोटरला दिली का आपण? फेज वायर दिली. आता ह्याच्यामध्ये बघा, हे जे 4 पॉईंट आहेत, बरोबर का? तिथे काय इन झाले? फेज इन झाले. आता त्याच मधून एक फेज आपण कंडेन्सर फॅन मोटरला दिली. अजून एक फेज आपण त्यामधूनच कशाला देणार आहेत? कॉम्प्रेसरला देणार आहेत. हा, हे रोटरी कॉम्प्रेसरला आपल्याला जो रनिंग पॉईंट आहे, कुठल्या पॉईंटला जाणार? फेज रनिंग पॉईंटला जाणार. ठीक आहे. आता राहिले काय बघा, ह्याला एक स्टार्टिंग द्यायचं राहिले आणि कंडेन्सर फॅन मोटरसाठी एक स्टार्टिंग राहिली. बरोबर का? आता मला सांगा, ह्याच्यामध्ये 2 पॉईंट जे वेगळे आहेत. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जो कमी पॉईंटचा जो हे पॉईंट हा एकच आहे, तो असणार आहे कंडेन्सर फॅन मोटरसाठी. म्हणजे हा कुठल्याही किती यूएफचा असणार आहे? हा 5 यूएफचा असणार आहे. ठीक आहे. आणि जे मिडम, जे 4 पेक्षा कमी आणि 1 पेक्षा थोडं जास्त, ते पॉईंट किती आहेत? 2 आहेत. म्हणजे हा स्टार्टिंग कशाचा असणार आहे? कॉम्प्रेसरचा असणार आहे. म्हणजे हे किती यूएफचं कॅपॅसिटरचा पॉईंट असणार आहे? 45चा असणार आहे. म्हणजे ह्यातून आपल्याला हे जे 45 यूएफचं कंडेन्सरचं हे जे पॉईंट आहे ते कशासाठी जाणार? कॉम्प्रेसरसाठी जाणार, स्टार्टिंग जाणार. ठीक आहे. कारण का बरं? आता आपण फ्रीजच्या ह्याच्यामध्ये बघत होतात की आपण तिथे कॅपॅसिटर लावत नव्हतात, पण इथं कॅपॅसिटर असल्याशिवाय कॉम्प्रेसर हा चालू होणार नाही. इथं तुमचा कॅपॅसिटर जर वीक झालेला असेल तरी कॉम्प्रेसर चालू नाही होणार. आणि जरी कॅपॅसिटर खराब झाला तरी कॉम्प्रेसर जास्त करंट घेऊन ट्रिप पण होऊ शकतो. ठीक आहे. आता हा कॉम्प्रेसरला गेली स्टार्टिंग वायर 45 यूएफच्या ह्याच्यातून. आता जे सगळ्यात कमी पॉईंटचा जो पॉईंट आहे, एक नंबरचा, बरोबर आहे, 1 पॉईंट असलेला, तो स्टार्टिंग कशासाठी असणार आहे? कंडेन्सर फॅन मोटरसाठी. बरोबर का? म्हणजे ह्याच्यातून जे स्टार्टिंग वायर निघालेले ते कशाला जाणार? फॅन मोटरला हे
कुठली वायर गेली? स्टार्टिंग वायर गेली. ठीक आहे, ह्याला मी आहे हिरव्या कलरचं मारतो म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, म्हणजे हे कशाला गेले? कंडेन्सर फॅन मोटरसाठी स्टार्टिंग गेली. हा, आणि हे जे दोन म्हणजे 45 UF चा जो पॉइंट होता, बरोबर का, तो कशाचा असणार आहे? स्टार्टिंगचा कॉम्प्रेसरचा. हा, बरोबर आहे का? तर अशा पद्धतीने ना हे स्प्लिट एसी चे पूर्ण वायरिंग आहे बरं का. ह्याच्यामध्ये वायरिंग असं काहीच अवघड नाही. समजलं का सगळ्यांना? कोणाला काय अडचण असली तर विचारा, अजून एकदा समजावून सांगतो परत. रनिंग कॉम्प्रेसरचे जे पॉइंट मोकळे राहिले तिथे काही नाही लावायचं ना? हा, हे काय हे पॉइंट मोकळे राहिले तर राहू दे ना, काय फरक पडत नाही. ठीक आहे, पण त्याच्या आपण रनिंगला तिथून केला फेज आले कुठून दिला तरी चालतो का? कुठूनही हे द्या तुम्ही, कुठूनही हे द्या, हे कुठूनही हे द्या, याचा विषय काहीच नाही. ठीक आहे, आता हे जे 4 पॉइंट आहेत, बरोबर का, जिथं फेज इन झालेले आहे, 4 मध्ये कुठेही फेज इन करा, कुठून हे आउट करा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आता जे सगळ्यात जास्त पॉइंट आहेत ते फेज इन आहेत, बरोबर का. फेज म्हणजे हे कॅपॅसिटर मध्ये फेज आले आणि तिथूनच फेज कशाला जाणार? कंडेन्सर फॅन मोटर आणि कॉम्प्रेसर, रोटरी कॉम्प्रेसर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे 2 नंबरचे पॉइंट कसे आहेत? 2 पॉइंट असलेले, तो कॉम्प्रेसर साठी स्टार्टिंग असणार आहे. सगळ्यात कमी असणार आहे तो कंडेन्सर फॅन मोटर. ठीक आहे, आता हे झालं आपलं कंबाईन कॅपॅसिटर वापरून. ठीक आहे, जर समजा इथं रनिंग कॅपॅसिटर एकच असेल, म्हणजे एकच म्हणजे कशासाठी? फक्त रोटरी कॉम्प्रेसर साठी असेल, तर त्याची वायरिंग कशी असणार आहे बघा. जर समजा इथं हे पॉइंट ह्याला दिलेला नसेल, या कंबाईन कॅपॅसिटर मध्ये फॅन मोटरचा जर पॉइंट दिलेला नसेल, तर कसं असणार आहे? इथं ह्याच्यामध्ये फक्त 2 पॉइंट असतील आणि ह्याच्यामध्ये 2 पॉइंट. ठीक आहे, मग तुम्ही फेज इथून देऊ शकताय फॅन मोटरला, बरोबर का. पण अजून प्लस काय केलेलं असतं त्याने? इथून 2 वायरी काढलेल्या असतात. एक 2 वायरी काढून ना, इथं 2 कॅपॅसिटर, आपल्याला एक कॅपॅसिटर दिलेला असतं 5 UF चा, सेपरेट एक 5 UF चे कॅपॅसिटर दिलेला असतं त्याने. हा, मग त्या हे 2 वायरी जे निघालेले असतात, मग ते वायरी डायरेक्ट आपल्याला कशाला अटॅच करावं लागतात? हा, हे जो कॅपॅसिटर आहे छोटा 5 UF चा, त्याला हे जो 2 फॅन मोटरचे वायर आहेत ते अटॅच करावं लागतात. ठीक आहे, जर समजा असं जर 4 वायरी असतील तर फॅन मोटरला, बरोबर का. आणि जर समजा 3 वायरी असेल तर मग असं कंबाईन कॅपॅसिटर आलेला असणार आहे. आणि जर 4 वायरी असेल तर त्याला सेपरेट कॅपॅसिटर आलेला असणार आहे. ठीक आहे, एवढाच फरक असू शकतो वायरिंग मध्ये, बाकी सगळं सारखे सगळीकडे सारखंच असणार आहे. ठीक आहे, समजलं का? कसं जरी कॅपॅसिटर आलं तर तुम्ही चालू करू शकता ना आता.